पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यूचा तांडव पाहायला मिळतोय। केवळ अधिक नफा कमवण्याच्या इच्छेपोटी स्वस्त दारूच्या नावाखाली विष हे विकलं गेलं आणि पाहता पाहता अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेत। या घटनेने केवळ पुणे शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पण नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? दारू पिल्यामुळे जवळपास 20हून अधिक जणांचा मृत्यू कसा काय झाला? चौकशीत नेमकं काय समोर आलंय पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। खरं तर हे प्रकरण हातभट्टीच्या दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्यामुळे घडलंय। उरुळी कांचन इथे तयार झालेली ही दारू पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील विविध अवैध अशा अड्ड्यांवर पोहोचवण्यात आली। आरोपींनी दारूचं प्रमाण हे वाढवण्यासाठी आणि ती जास्त किक देणारी बनवण्यासाठी त्यात मिथेनॉलचं प्रमाण वाढवलं, जे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरलं। या विषारी मिश्रणामुळे आतापर्यंत म्हणजेच हा व्हिडिओ शूट करेपर्यंत मृतांचा आकडा हा 22 वर पोहोचला असून अनेक जण अजूनही रुग्णालयात मृत्यूशी झुंजतायत। आता हे प्रकरण समोर कधी आलं तर हे प्रकरण 28 मेला उघडकीस झालंय। पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात अचानक एकाच दिवशी अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ही समोर आली। त्याच वेळी पुण्याच्या हडपसर भागातील पांढरेमळा आणि काळेपडळ परिसरातून सुद्धा अशाच प्रकारच्या मृत्यूंच्या बातम्या समोर येऊ लागल्या। सुरुवातीला हे मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं, मात्र मृतांमध्ये दिसून आलेली समान लक्षणं यामुळे हे प्रकरण विषारी दारूचं असल्याचं स्पष्ट झालं। आता ही समान लक्षणं नेमकी कोणती होती? म्हणजेच दारू पिल्यानंतर मृत व्यक्तींसोबत काय घडलं तर ज्या व्यक्तींनी या दारूचं सेवन केलं त्यांना काही तासातच प्रचंड असा त्रास सुरू झाला। मृतांच्या नातेवाईकांनी आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अनेकांना दिसायला त्रास होऊ लागला, काहींची दृष्टीही पूर्णपणे गेली। मृत्यूच्या काही वेळ आधी रुग्णांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात फेस येत होता, छातीत वेदना होऊन श्वास घेण्यास प्रचंड त्रास जाणवू लागला, तसंच उलट्या होणं, चक्कर येणं, पोटात जळजळ होणं आणि शरीर आखडणं अशी लक्षणं दिसून आली। यातील अनेकांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला तर काहींचा उपचारादरम्यान अवघ्या 2-3 तासात मृत्यू झाला। या दारूमुळे मृत्यू होण्याचं कारण काय तर यात असं सांगण्यात येतंय की मृत्यूचं मुख्य कारण मिथेनॉल आहे। सामान्य दारूमध्ये इथेनॉल अल्कोहोल असतं, परंतु हातभट्टीच्या दारूमध्ये नशा वाढवण्यासाठी मिथेनॉल हे मिसळलं जातं। हे मिथेनॉल शरीरात गेल्यावर त्याचं रूपांतर फॉर्मलडिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड नावाच्या अत्यंत विषारी पदार्थात होतं। हे विष थेट मेंदू तसंच लिव्हर, किडनी आणि डोळ्यांच्या नसांवर परिणाम करतं। यामुळे शरीरातील अवयव हे निकामी होतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो। या सगळ्या प्रकरणी पोलीस तपासात आता काय समोर आलंय तर तपासातून या संपूर्ण पुरवठा साखळीचा पर्दाफाश झालाय। मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने इंडिया मार्ट या वेबसाईटवरून मुंबईच्या एका कंपनीकडून 215 लिटर मिथेनॉल हे ऑनलाईन मागवलेलं। हे रसायन मागवण्यासाठी त्याने प्रदीप शर्मा या नावाने बनावट आधार कार्ड देखील तयार केलेलं। खडकी इथल्या एका ताडीच्या दुकानात बसून त्याने मूळ दारू असलेल्या 5 कॅन मध्ये पाणी आणि मिथेनॉल मिसळून तिचे 12 कॅन बनवले। तो 1900 रुपयांना एक कॅन विकत घेऊन 2700 रुपयांना विकत होता, जेणेकरून त्याला प्रत्येक कॅन मागे 800 रुपयांचा अतिरिक्त नफा मिळेल। या सगळ्यात योगेश वानखेडे सोबतच उरुळी कांचन मधील अवैध दारू निर्मिती केंद्राचा चालक, जिथून वानखेडे दारू विकत घ्यायचा, तो 35 वर्षीय राधेश्याम प्रजापती, तसंच फुगेवाडी मधील मुख्य दारू विक्रेता 73 वर्षीय गुरुमंगत सिंग विरका आणि गुरुमंगत सिंगचा मुलगा कर्णेल सिंह विरका यांच्या सोबतच विक्रीतील इतर सहभागी म्हणजेच आकाश जाधव, कल्पेश अग्रवाल आणि अरिहंत धोत्रे यांचाही यात समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे हडपसरच्या पांढरेमळा परिसरात अवैधपणे दारू विक्री करणारा राहुल क्षीरसागर याचा सुद्धा हीच दारू पिल्यानं मृत्यू झालाय। या सगळ्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांनी असा आरोप केलाय की हे अवैध अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने आणि हप्तेखोरीमुळे वर्षानुवर्ष असेच सुरू आहेत। तसंच आमची माणसं गेली, आता घर कसं चालवायचं असा सवाल सुद्धा महिलांनी विचारलाय। मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत काय म्हटलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत काही मुद्दे मांडलेत। ही घटना अत्यंत गंभीर असून याला एक प्रकारची हत्याच मानलं जाईल। या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। दोषींवर सदोष मनुष्यवधासारखी कडक कलमं लावून कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय।
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या 10 जणांना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एकूण 22 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली आहे. यात दापोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काही अवैध दारू अड्ड्यांची तोडफोड करून आपला संताप हा व्यक्त केलाय. खरं तर पुण्यामधलं हे विषारी दारू कांड ही केवळ एक घटना नसून पैशांच्या हव्यासातून घडलेला दुर्दैवी प्रकार आहे. या सगळ्या प्रकरणी शासनाने घेतलेली कठोर भूमिका आणि सुरू असलेला तपास यातून आणखी काय धागेदोरे हाती लागतात ते पाहावं लागणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या घटनेबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका.